नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। तो 1608 रुपयांच्या 52 आठवड्याच्या उंचांकावरनं 1254 रुपयापर्यंत घसरलेला आहे। त्याचा RSI देखील 30च्या खाली आलेला आहे। याचा अर्थ या शेअर्सची प्रमाणापेक्षा जास्त विक्री झालेली आहे। दरम्यान बाजारातील घसरणीकडे दुर्लक्ष करून रिलायन्सचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला सध्या तज्ञांनी दिलाय। हा शेअर भविष्यामध्ये मोठी वाढ दर्शवेल असं तज्ञांनी म्हटलेलं आहे। विदेशी ब्रोकरेज CLSA यांच्या मते सध्या शेअर बाजारामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या $40 अब्ज नवीन ऊर्जा व्यवसायाकडे सगळेजण दुर्लक्ष करत आहेत। ब्रोकरेज फर्मने सांगितलं आहे की काही गोष्टी 2025 मध्ये रिलायन्स शेअरच्या किमतीला चालना देतील, ज्यामध्ये एअर फायबर ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ, रिलायन्स जिओचा संभाव्य IPO आणि किरकोळ व्यवसायातील वाढ आणि नवीन ऊर्जा व्यवसाय यांचा समावेश असेल। विदेशी ब्रोकरेज रिलायन्सच्या 20 गिगावॉट सोलर गिगा फॅक्टरीबद्दल देखील सकारात्मक आहेत। ही फॅक्टरी 3 ते 4 महिन्यांमध्ये सुरू होणार आहे। ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की ब्लू स्काय आउटलुकमध्ये रिलायन्सचा शेअर 70% वाढू शकतो। बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.80% घसरून 1251 रुपयांपर्यंत आले होते। यावर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 3.5% घसरण झालेली आहे। CLSAने म्हटलं आहे की पुढील 4 ते 5 वर्षांमध्ये सौर व्यवसायाचा वार्षिक EBITDA हा $1.7 अब्ज असेल आणि मूल्यांकन $30 अब्ज पेक्षा जास्त राहील। ब्रोकरेजनं स्टॉकला आउट परफॉर्म रेटिंग दिलं आहे, तसेच टार्गेट 1650 रुपयांचं दिलेलं आहे। ब्रोकरेजनं सांगितलं की जगभरातील 1.4 ट्रिलियन सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 2030 पर्यंत 3.5 पटीनं वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे। सध्या चीन या क्षेत्रामध्ये सर्वाधिक ऊर्जा उत्पन्न करतोय, मात्र अमेरिकेनं वीज दरवाढ केल्यानंतर भारतासाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत। अशा स्थितीमध्ये रिलायन्सच्या शेअरला याचा मोठा फायदा भविष्यामध्ये होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही रिलायन्सच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली नसेल तर ती आजच करा असं तुम्हाला तज्ञ सुचवत आहेत। तर मित्रांनो, जर तुम्ही शेअर बाजारामध्ये नवीन असाल आणि तुम्ही अजूनही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट आजच ओपन करू शकता आणि तुमच्या गुंतवणुकीचा शुभारंभ करू शकता रिलायन्सच्या साथीनं। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।